नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर. आणि आज मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे डी-बी-टी बद्दल. कारण पुष्कळसे लोक म्हणतात की डी-बी-टी काय आहे आणि माझ्या अकाउंटमध्ये पैसे येतील की नाही येतील संजय गांधी निराधार योजनेचे. जर तुम्हाला आपले डी-बी-टी चेक करायचे आहे तर त्याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, की डी-बी-टी आहे काय. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या डी-बी-टी स्टेटस तपासण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महा-डी-बी-टी किंवा आपले सरकार पोर्टलवर ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवर पर्याय वापरा. लाभार्थ्यांनी आपला अर्ज क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन आय-डी टाकून पेन्शन जमा झाल्याची स्थिती डी-बी-टी पाहू शकता. या योजनेअंतर्गत पात्र निराधार व्यक्तींना दरमहा 1500 रुपयापर्यंतची थेट मदत बँक खात्यात जमा केली जाते. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, जे लोक अपंग निराधार आहेत त्यांना आता 2500 झालेले आहेत. पहा, आता मी सांगणार स्टेटस पाहण्याची प्रक्रिया कसं आहे. स्टेटस पाहण्यासाठी जर तुमचं आपलं डी-बी-टी स्टेटस पाहायचं आहे, खरंच की तुमच्या आधार कार्ड लिंक आहे की नाही तुमच्या बँक अकाउंट सोबत, ते जर तुम्हाला पाहायचं आहे त्याची स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे. वेबसाईटला भेट द्या. महा-डी-बी-टीच्या अधिकृत पोर्टलवर जा आणि लॉग इन करा. तुमचा युजर नेम आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा आणि अर्ज निवडा. इथे लिहिलं आहे ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करून संजय गांधी निराधार योजना निवडा आणि त्याची माहिती जी आहे ती भरा. अर्ज क्रमांक आहे, मग स्टेटस तपासा. स्क्रीनवर तुमच्या अनुदानाचा तपशील, मंजूर, प्रलंबित, वितरण सगळं दिसेल. म्हणजे सगळं काही आधार स्टेटस वगैरे दिसेल. अनुदान या योजनेतील एका कुटुंबात एक लाभार्थी असल्यास 600 ते 900 आणि त्याहून अधिक असल्यास 1500 महिना पेन्शन मिळते. मित्रांनो, ही पुराणी ही जुनी स्टेटस आहे. आता तर तसं बदललेलं आहे. 1500 रुपये प्रत्येकाला मिळतात आणि जे लोक अपंग आहेत त्यांना 2500 रुपये महिना मिळते. ते तुम्हाला माहितीच आहे. आणि जी डी-बी-टी रक्कम आहे थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा होते. आणि पर्यायी मार्ग, तुम्ही तहसीलदार कार्यालयात, तलाठी कार्यालय किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जाऊनही माहिती तुम्ही मिळवू शकता ह्या बाबतीमध्ये. ओके, तुम्हाला जर डी-बी-टी स्टेटस चेक करायचं आहे तर तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता मित्रांनो. आणि ज्या खात्यासोबत आधार कार्ड लिंक असते त्याच खात्यामध्ये पैसे येतात. हे 100% आहे मित्रांनो. म्हणून खाते चेक करा, आपले ई-के-वाय-सी चेक करा आणि लाईफ सर्टिफिकेट भरलं का नाही तुम्ही तहसीलमध्ये जाऊन ते चेक करा. तुमचा आधार कार्ड अपडेट आहे की नाही, यूडीआयडी कार्ड अपडेट आहे की नाही ते पण चेक करा मित्रांनो. त्याशिवाय तुमचे पैसे तुमच्या खात्यात येणार नाही. सगळे चेक करा. काही लोक म्हणतात मला 2 महिन्याचे पैसे आलेले नाही आहेत, 3 महिन्याचे पैसे नाही आले आहेत. का बरं? कारण तुम्ही ई-के-वाय-सी नाही केलेलं आहे मित्रांनो. आधार अपडेट नाही केलं तर पैसे येणं बंद होईल. कारण आधार अपडेट नाही झालं तर बँक अकाउंट सोबत ते लिंक नाही राहणार. आणि ई-के-वाय-सी नाही केलं तर ते पण तोच प्रॉब्लेम आहे. म्हणून ई-के-वाय-सी पण करून घ्या मित्रांनो. सगळं आधार अपडेट करा आणि सगळं काही आपलं बरोबर ठेवा. आपल्या परीनं लाईफ सर्टिफिकेट बरोबर वेळेवर भरा, यूडीआयडी कार्ड अपडेट करा, तर तुमचा काही प्रॉब्लेम जाणार नाही समोर. कारण एप्रिल पासून नवीन नियम सुरू झाले आहेत. तुम्हाला माहित आहे, पोर्टल सुरू झालेलं आहे निराधार लोकांसाठी. तर त्या पोर्टलवरून सगळं काही होणार आहे आता समोर. वेळेवर पेन्शन येईल, धांदल अशी होणार नाही. ओके, थँक्यू फॉर जॉईनिंग विथ मी. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला, लाईक करा, हाईप करा आणि कॉमेंट आणि शेअर नक्कीच करा. थँक्यू.